आणि आता आपण यानंतर सुरुवात करणार आहोत 25 मिनिटं 50 बातम्यांना। मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र दिसून आलेले आहेत। राज ठाकरे यांची बहीण जयवंती देशपांडे यांचा मुलगा यश देशपांडे यांच्या साखरपुड्याच्या निमित्तानं राज आणि उद्धव ठाकरे एकत्र आले होते। यावेळेला संपूर्ण ठाकरे कुटुंब एकत्र दिसून आलं। लोकसभेमध्ये आम्ही 23 जागा लढणार असा दावा संजय राऊतांनी केलाय। उद्धव ठाकरे दिल्लीत गेले तेव्हा राहुल गांधी, सोनिया गांधी आणि खरगेंसोबत आमची चर्चा झाली। त्यावेळेला काय घडलं ते आम्हालाच माहिती असल्याचं त्यांनी सांगितलंय। जागा वाटपाची चर्चा महाराष्ट्रात नाही तर दिल्लीमध्ये होईल असंही त्यांनी स्पष्ट केलं। जरांगे पाटलांनी पुन्हा एकदा सरकारवर हल्लाबोल केलाय। गुरुवारी झालेली शिष्टमंडळाची चर्चा फक्त सगळे सोयरे या शब्दावर निष्फळ ठरली होती। मात्र यावर आता जरांगेंनी पुन्हा एकदा भाष्य करत सरकारला कोंडीत पकडलाय। सरकारनंच सोयरे हा शब्द दिला होता, त्यात आपली काय चूक असा सवाल जरांगेंनी केलाय। तर जरांगे पाटील 24 डिसेंबरच्या डेडलाईनवर ठाम आहेत। बीडमध्ये 23 तारखेला जरांगेंची इशारा सभा होतीये आणि या सभेची पूर्णपणे तयारी झालेली असून 200 जेसीबींच्या द्वारे जरांगेंवर फुलांची उधळण करण्यात आलेली आहे। जरांगे पाटील आणि छगन भुजबळांमध्ये पुन्हा एकदा जुंपली आहे। छगन भुजबळांनी जरांगे पाटलांवर उपरोधिक आणि उपहासात्मक टीका केलेली आहे। जरांगेंच्या डोक्यात अभिनव कल्पना येत असतात, त्यांना देवही घाबरत असेल असा टोला त्यांनी लगावला। तर जरांगेंनी नाही तर सरकारनं जरांगेंना वेठीला धरल्याची खोचक टीकाही त्यांनी केली आहे। सरकारनं जरांगेंच्या मागण्या मान्य केल्या पाहिजेत, हवं तर कायदे बदला पण मराठ्यांना आरक्षण द्या अशी मागणी भुजबळांनी केली आहे। ओबीसी आरक्षणाला धक्का न लागता मराठा समाजाला आरक्षण मिळावं अशी सर्वांचीच भूमिका आहे। जरांगेंच्या उपोषण आणि आंदोलनामुळे मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र मिळालं, त्यामुळे दोघांनीही हे प्रकरण जास्त न ताणता दोन्ही समाजांचं भलं कसं होईल हे पाहावं असं वक्तव्य मंत्री हसन मुश्रीफ यांनी केलंय। सध्या राजकारणामध्ये तत्वनिष्ठता राहिलेली नाही। हल्ली कुठली व्यक्ती कधी कुठल्या पक्षात जाईल याची शाश्वती नाही। सध्या सगळेच संधी साधू आहेत अशा शब्दात नितीन गडकरींनी टिप्पणी केली आहे। हे असंच सुरू राहिलं तर लोकशाही व्यवस्थेवरचा लोकांचा विश्वासच उडेल अशी भीती देखील त्यांनी व्यक्त केली आहे। साताऱ्यातल्या जिल्हा परिषद मैदानावर इंडस्ट्रियल एक्स्पो 2023चं उद्घाटन पालकमंत्री शंभूराज देसाई आणि आमदार शिवेंद्रराजे भोसलेंच्या उपस्थितीत पार पडलं। यावेळेला एक्स्पोमध्ये असणाऱ्या इंडस्ट्रियल स्टॉल्सची पाहणी करून माहिती घेतली गेली। या पाहणी दरम्यान एका स्टॉलवर ट्रॅक्टरची पाहणी करत असताना मंत्री शंभूराज देसाई स्वतः ड्रायव्हिंग सीटवर बसून त्यांनी स्टेअरिंग हातात घेतलं आणि भाजपचे आमदार शिवेंद्रराजे भोसले यांना ड्रायव्हिंग सीटच्या बाजूला असणाऱ्या सीटवर बसवलं। नागपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या 150 कोटींच्या घोटाळा प्रकरणी काँग्रेस नेते माजी मंत्री सुनील केदार यांना दोषी ठरवण्यात आलेलं आहे। कोर्टानं सुनील केदार, केतन शेठ, अशोक चौधरी या तिघांसह आणखी 3 रोखे दलाल अशा एकूण 6 जणांना दोषी ठरवलंय, तर इतर तिघांना निर्दोष जाहीर केलंय। कुणाच्याही आरक्षणाला धक्का न लागता आणि कुणाचंही आरक्षण न काढता आरक्षण देऊ आणि कुणाच्याही आरक्षणाला धक्का लागणार नाही। सरकार अपेक्षित असंच काम करतंय असं वक्तव्य मंत्री दादा भुसे यांनी केलेलं आहे। सुधाकर बडगुजर यांची नाशिक अँटी करप्शन कार्यालयात चौकशी सुरू आहे। नाशिक महानगरपालिकेमध्ये नगरसेवक असताना स्वतःच्याच कंपनीला कंत्राट दिल्याचा आरोप बडगुजर यांच्यावर आहे। जोपर्यंत संधी आहे तोपर्यंत सोबत या, नंतर आमच्याकडे रडत यायचं नाही अशी ऑफर सुजात आंबेडकर यांनी काँग्रेसला दिलेली आहे। नांदेडमधल्या लोहा इथं आयोजित निर्धार मेळाव्यामध्ये ते बोलत होते। आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुका या महायुतीच्या माध्यमातूनच लढवल्या जातील असं भाजपचे नेते प्रमोद जठार यांनी म्हटलंय। तर खासदार विनायक राऊतांनी 2 पिढ्यांचं नुकसान केलं। गेल्या 10 वर्षात एकाही तरुणाला ते रोजगार देऊ शकले नाहीत अशी टीका जठार यांनी केली आहे। 142 खासदारांच्या निलंबनानंतर काँग्रेसकडून मुंबईत भाजपच्या विरोधात निदर्शनं करण्यात येत आहेत। मुंबईतल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकामध्ये वर्षा गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आलं। छत्रपती संभाजीनगरमध्ये महाविकास आघाडीच्या वतीनं निदर्शनं करण्यात आलेली आहेत। संसदेच्या सुरक्षेच्या मुद्द्यावरून 143 खासदारांचं निलंबन केल्याच्या निषेधार्थ हे आंदोलन करण्यात आलं। यावेळेला शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे कार्यकर्ते सहभागी झाले होते। लोकसभेमध्ये सर्वपक्षीय खासदारांचं
निलंबन केल्याच्या निषेधार्थ नाशिकच्या शालिमार परिसरात इंडिया आघाडीनं आंदोलन केलं। यावेळेला केंद्र सरकार आणि भाजपच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली आहे। खासदारांच्या निलंबनाच्या निषेधार्थ सोलापूरमध्ये इंडिया आघाडीच्या वतीनं केंद्र सरकार विरोधात निदर्शनं करण्यात आली। यावेळेला सरकारच्या विरोधात घोषणाबाजी सुद्धा करण्यात आली। गोखले इन्स्टिट्यूटला मराठा आरक्षण सर्वेक्षणाचं काम द्यायला मनसेनं कडाडून विरोध दर्शवलाय। गोखले इन्स्टिट्यूटवर भ्रष्टाचाराचे आरोप असल्यानं त्यांना काम देऊ नये यासाठी मनसेनं राज्य मागासवर्ग आयोगाला पत्र देखील लिहिलेलं आहे। गोंदिया ग्रामपंचायतीमध्ये सरपंचाविरुद्ध फ्रीस्टाईल मारामारी रंगल्याचं पाहायला मिळालं। ग्रामपंचायतीत बसलेल्या सरपंचावर चाकून हल्ला केल्याचा आरोप सरपंचांनी आता केलेला आहे। हल्ला करणाऱ्या आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतलाय। ख्रिसमसच्या निमित्तानं शनिवार ते सोमवार अशा सलग सुट्ट्या आहेत। या काळात मुंबई पुणे एक्सप्रेसवेवर वाहतूक कोंडीची शक्यता आहे। ती फोडण्यासाठी मुंबईहून पुण्याकडे जाणाऱ्या मार्गावर अवजड वाहनांना दुपारी 12 पर्यंत बंदी घालण्यात आलेली आहे। मुळशी तालुक्यात रस्त्यांची दुरावस्था झाल्यानं वाहन चालकांचे मोठे हाल होत होते। प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे ग्रामस्थांनी रास्ता रोको आंदोलन केलंय। तब्बल 1.5 तास रस्ता अडवल्यानं मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी झाल्याचं पाहायला मिळालं। गुजरातमधल्या काही ग्रामपंचायती महाराष्ट्रातल्या ग्रामपंचायतींमध्ये अतिक्रमण करत असल्याचा मुद्दा तापल्यानं डहाणूचे मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टीचे आमदार विनोद निकोले यांच्या अध्यक्षतेखाली डहाणू तहसील कार्यालयात बैठक पार पडली आहे। ख्रिसमस आणि न्यू इयरच्या पार्श्वभूमीवर शिर्डीमध्ये भिक्षेकरूंची धरपकड करण्यात आलेली आहे। धरपकड केलेल्या भिक्षेकरूंना जमा करून त्यांची रवानगी बेघर होममध्ये केली जाते। ऊसतोडणी आणि वाहतुकीच्या दरात वाढ न झाल्यास 25 डिसेंबरपासून ऊसतोडणी आणि वाहतूक बंद करू असा इशारा ऊसतोड आणि वाहतूक संघटनांनी दिलेला आहे। ऊसतोड वाहतूकदार मुकादम यांनी ऊसतोडणीच्या भाववाढीसाठी आता संप सुरू केलाय। कोल्हापुरात नियमित कचरा उचलला जात नसल्यानं रामानंद नगर परिसरातल्या नागरिकांनी रास्ता रोको केलाय। यावेळेला मी कचरा खातो अशा आशयाचे फलक लावत प्रशासनाचा निषेध करण्यात आला। दारुडा या शब्दावर बंदी आणा आणि 31 डिसेंबर मद्यप्रेमींचा दिवस घोषित करा अशी मागणी कर्नाटक मद्यप्रेमी संघर्ष समितीनं केलेली आहे। कर्नाटक अधिवेशनादरम्यान त्यांनी ही मागणी मांडलेली आहे। मद्य विक्रीतून येणाऱ्या नफ्यातून 10% अनुदान मंजूर करून मद्यपींसाठी विशेष भवनाची उभारणी करा अशी देखील मागणी करण्यात आलेली आहे। छत्तीसगडमध्ये माओवाद्यांनी धुडगूस घातलाय। विजापूरमध्ये रात्री उशिरा विजापूरकडून बारसागुडाला जाणाऱ्या बसमधनं प्रवाशांना खाली उतरवत बस जाळण्यात आल्यात। रात्री उशिरापर्यंत हा संपूर्ण मार्ग बंद असल्यानं आजूबाजूच्या परिसरात भीतीचं वातावरण होतं। माओवाद्यांनी आज भारत बंदचं आवाहन केलेलं आहे। अलीकडेच माओवाद्यांनी केलेल्या हिंसक घटनांच्या पार्श्वभूमीवर अतिसंवेदनशील भागात पोलिसांचं विशेष कोमिंग ऑपरेशन सुरू आहे। या पार्श्वभूमीवर गडचिरोली पोलीस सतर्क झाले। सांगलीमध्ये वयोवृद्ध दाम्पत्याला कोरोनाची लागण झालेली आहे। ताप खोकला अशी लक्षणं असल्यानं त्यांची टेस्ट करण्यात आली। सांगलीतही कोरोनाचे रुग्ण पुन्हा आढळल्यानं आरोग्य प्रशासन सतर्क झालंय। राज्यातल्या धरणांमधला पाणीसाठा आता 65% घसरल्यानं पाणी संकट ओढावल्याचं दिसतंय। कमी पावसामुळे 2994 धरणांमधला पाणीसाठा 86% गुरुवारपर्यंत थेट 65% कमी झालाय। गेल्या वर्षी याच दिवशी शून्य पाण्याच्या टँकर्सची संख्या आता 440 इतकी झालेली आहे। पुणे मनपाच्या कमला नेहरू हॉस्पिटलनं जुळ्या बाळांना जीवनदान दिलेलं आहे। 7व्या महिन्यात जन्मलेली प्रीमॅच्युअर बाळं जन्मल्यापासूनच व्हेंटिलेटरवर होती। बाळांचे पालक गरीब असल्यानं या रुग्णालयानं तब्बल महिनाभर त्यांच्यावर मोफत उपचार करून त्यांचा जीव वाचवलाय। पुण्यातील 72 गावं दरडप्रवण म्हणून घोषित झालेली आहेत। दरडप्रवण गावांसाठी 68 कोटींचा प्रस्ताव जिल्हा प्रशासनानं राज्य सरकारच्या उच्चाधिकार समितीकडे पाठवलेला आहे। उपाययोजना करण्यासाठी जिल्हा प्रशासनानं निधी द्यावा अशी मागणी करण्यात आलेली होती। गेल्या एका आठवड्यात पुण्यामध्ये पीएमपीच्या 334 बसेस ब्रेकडाऊन झाल्या। ब्रेकडाऊनच्या घटनांमध्ये वाढ होती आणि याचा फटका सामान्य प्रवाशांना बसतोय। गेल्या महिन्याभरात जवळपास 1363 गाड्यांचं ब्रेकडाऊन झालं होतं।
25 मिनिटं 50 बातम्यांमध्ये आता वेळ झाली एका ब्रेकची. बघत रहा न्यूज 18 लोकमत.